राजीनाम्यावरून अजित पवारांनी हात झटकले आहेत। त्यानंतर शिंदेच्या शिवसेनेनं अजित पवारांच्याच भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले। पक्षामध्ये दोन भूमिका घेऊन चालत नाहीत, राजीनामा घेण्याचा अधिकार अजित पवार यांनाच आहे असं संजय शिरसाट यांनी म्हटलंय। विरोधी पक्षांनी सुद्धा अजित पवारांच्या भूमिकेवर टीका केली। अजित पवारांनी ठरवलं तर धनंजय मुंडेंचा 1 मिनिटात राजीनामा होऊ शकतो असं अंबादास दानवे म्हणाले। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष असलेल्या अजित पवारांनी हात झटकले। नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा देणार का हा प्रश्न धनंजय मुंडेंनाच विचारा असं अजित पवार म्हणाले। अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया आक्रमक झाले आहेत। आपण त्यांना प्रश्न विचारतो, एक मिनिट, पक्षाचे तुमच्या आमच्या असं नसतं बाळा, यामध्ये शेवटी ते तरी काही हे बघत नाहीत का? त्यांचं म्हणणं की मी त्याच्यात दुरान्वय पण माझा संमत नाही। अजित पवार हे आणि एक उदाहरण घ्या, तुम्ही ते पूर्ण स्कॅमचे डिटेल्स घ्या, चौकशी लावा, 2 दिवसात चौकशी पूर्ण होईल त्याची मी तुम्हाला खात्री देते आणि यांचा राजीनामा तुम्ही कुठच्याही परिस्थितीत घ्या। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर विरोधी पक्षाचे नेतेही आक्रमक झाले। अंबादास दानवे, जितेंद्र आव्हाड, सतेज पाटील, संजय राऊत यांनी अजित पवारांच्या भूमिकेवर टीका केली। अजितदादा त्यांचे प्रमुख आहेत, त्यांनी सांगितलं किंवा त्यांनी निर्णय घेतला तर 1 मिनिटात राजीनामा होईल। मला वाटते थोडक्यात इनडायरेक्टली त्यांनी सूचना दिलेली आहे राजीनामा द्या म्हणून। डायरेक्ट बोलण्याऐवजी त्यांनी अप्रत्यक्ष बोललेलं आहे, मी दिला होता, याचा अर्थ काय येतो की राजीनामा द्या म्हणून। ते जाहीरपणे बोलतात, याचा अर्थ की त्यांना देऊ नये म्हणून दुसऱ्या कोणाकडून तर दबाव आहे का? धनंजय मुंडे यांचा राजीनामा द्यायचा की नाही यापेक्षा त्यांनी कोणी घ्यायचा हे ठरायला पाहिजे। तो अजित पवारांनी घ्यायचा की देवेंद्र फडणवीस यांनी घ्यायचा? पण ते असे असहाय्य कधी मला दिसले नव्हते की मी दिला होता तर त्यांनी त्याचा विचार करावा। अजितदादा ते जे आम्ही अजितदादा बघितले त्यांनी सांगितलं ते चल राजीनामा देऊन जा, पण ही हिंमत ते धनंजय मुंडेच्या बाबतीत का दाखवत नाही हे मला काही माहित नाही। विरोधी पक्षांसोबतच सत्ताधारी शिवसेनेनं सुद्धा अजित पवारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभं केलंय। पक्षामध्ये अशा 2 भूमिका घेऊन चालत नाही। अजितदादा हे पक्षाचे प्रमुख आहे, कुणाचा राजीनामा घ्यायचा, कुणाला मंत्रिमंडळात घ्यायचा, कुणाला पक्षातून काढायचं हे सर्वस्व अधिकार हे अजितदादाला आहेत। पक्षाचा प्रमुख म्हणून त्यांनी त्यांची भूमिका घेतली।